नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र देशमुख, कार्डिओलॉजिस्ट 9 पल्स हॉस्पिटल नाशिक. आज आपण वेगवेगळे हृदयाचे आजार हे कुणाला आणि का होतात याविषयी थोडक्यात बोलूया. एक साधारणतः असा गैरसमज असतो की डायबिटीज, ब्लड प्रेशर असेल तरच त्या व्यक्तींना हृदयाचा विकार होतो किंवा हार्ट अटॅक येतो. परंतु जर आपण सर्वसाधारणपणे डेटा जर बघितला तर साधारणतः 15% लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, स्मोकिंग किंवा चरबीचे आजार, कोलेस्ट्रॉल हे कुठलेही रिस्क फॅक्टर नसतील तरी सुद्धा साधारणतः 15% व्यक्तींना हा हार्ट अटॅक येऊ शकतो. तर यामागची कारणं काय? तर यात बऱ्याचदा आपल्याला माहीत नसलेली काही रिस्क फॅक्टर्स असतात. तर थोडक्यात सांगायचं झालं तर काही अनुवंशिक आजार असतात, काही न आपल्याला कळलेले घटक असतात की ज्यात रक्त घट्ट होतं आणि त्यामुळे सुद्धा अशा व्यक्तींना हा हृदयाचा विकार किंवा हार्ट अटॅक हा येऊ शकतो. तो ज्याला आपण टी टोटलर असं म्हणतो किंवा कुठलाही रिस्क फॅक्टर नसेल त्या व्यक्तीला सुद्धा जर तुमची जीवनशैली व्यवस्थित नसेल तर हा हार्ट अटॅक येऊ शकतो. आता याला ज्या व्यक्तींना डायबिटीज, ब्लड प्रेशर असेल तर ती व्यक्ती याला टाळू शकते का? किंवा आपला एक समज असतो की एकदा जर आपल्याला डायबिटीज झाला तर भविष्यात त्यांना किडनीचे विकार किंवा हृदयाचे विकार हे निश्चितच होतात, हे एक समज आहे. परंतु जर आपण त्या व्यक्तीची शुगर, डायबिटीज असेल तर शुगर आणि ब्लड प्रेशर असेल तर ब्लड प्रेशर हे जर आटोक्यात ठेवलं, नियंत्रणात ठेवलं आणि व्यवस्थित ज्या त्रिसूत्री आपण ज्याला म्हणतो त्या व्यक्तीचा आहार, सांगितलेला व्यायाम आणि त्यासोबत लागणारे औषध हे जर तिघही गोष्टी एकत्र व्यवस्थित घेतल्या तर मात्र ती व्यक्ती आजार नसलेल्या व्यक्तीप्रमाणे अगदी निरोगी आणि चांगलं आयुष्यही जगू शकते. आणि त्याचबरोबर डायबिटीज आणि ब्लड प्रेशरमुळे होणारे जे काही दुष्परिणाम असतात भविष्यातले संभाव्य धोके ते देखील टाळू शकतो. तो त्याला किडनीचा आजार असो किंवा पॅरालिसिस किंवा हार्ट अटॅक असो यासुद्धा आपण त्याला टाळू शकतो. धन्यवाद.